नमस्कार. ऑथेंटिक खानदेश चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत गिलक्याची सुक्की भाजी. ही भाजी तुम्हाला मी आमच्या खानदेशी पद्धतीने बनवून दाखवणार आहे. तुम्ही एक वेळा अशा पद्धतीने गिलक्याची भाजी बनवा. सर्वजण खूप आवडीने खातील आणि ही गिलक्याची भाजी अगदी झटपट बनून तयार पण होते आणि खायला पण खूप चवदार लागते. तुम्ही ही भाजी टिफिनवर नेण्यासाठी पण बनवू शकतात. टिफिनवर नेण्यासाठी हा खूप चांगला ऑप्शन आहे. अगदी पटकन बनून तयार होते आणि खायला तर एवढी चवदार लागते की सांगूच नका. चला मग आपण या गिलक्याच्या सुक्या भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी अर्धा किलो गिलके घेतलेले आहे. गिलक्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं. गिलक्यांना कापायच्या आधीच धुवायचं, कापल्यानंतर धुवायचं नाही गिलक्यांना. त्यासाठी आपण आधीच धुवून घेतलेले आहेत. आता आपण त्यांना कापून घेऊ. पुढचं मागचं देठ कापून घ्यायचं आणि हव्या तशा आकाराने गिलक्यांना कापून घ्यायचं. तुम्ही एका गिलक्याचे 2 भाग करून सुद्धा कापून घेऊ शकतात. हे गिलके नरम असल्यामुळे आपण त्याचे गोलच भाग पूर्ण गोल गोल चकत्या करत आहोत. जर गिलकं मोठं असलं तर एकामधून चीर पाडायची, असे 4 भाग करून हवे तसे तुम्ही कापू शकतात. बघा, अशा पद्धतीने आपण आता सर्व गिलके कापून घेऊ. आपले आता सर्व गिलके कापून झालेले आहेत. त्यानंतर आपण त्यासाठी घेतलेले आहे 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कापून घ्यायच्या किंवा जाडसर कापायच्या. त्यानंतर कढीपत्ता, 1 कांदा कापून घेतलेला आहे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या कापून घेतलेल्या. त्यानंतर गॅस पेटवायचा. गॅसवर कढई ठेवून घ्यायची. कढई तापली का त्यामध्ये तेल टाकायचं. यामध्ये मी 3 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल चांगलं तापू द्यायचं. तेल तापलं का नाही ते बघून घ्यायचं. 1 ते 2 मोहरी टाकल्यानंतर बघा आता तेल आपलं तापलेलं आहे. त्यामध्ये आता आपण मोहरी टाकून घेऊ. मोहरी टाकायची, नंतर जिरे टाकायचे, त्यानंतर टाकायचा कढीपत्ता, मग टाकून घ्यायचा लसूण. लसूण टाकला का मग टाकायच्या हिरव्या मिरच्या. त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मग टाकायचा चिमूटभर हिंग. त्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्यायचं. हिंग टाकल्यानंतर आता आपण त्यामध्ये टाकून घेऊ कांदा. आता कांद्याला मस्त चांगलं होऊ द्यायचं. छान कलर येईल तिथपर्यंत कांदा परतत राहायचं तेलामध्ये. अशा पद्धतीने कांद्याला चांगलं होऊ द्यायचं तेलामध्ये. बघा आता कांद्याचा रंग बदलतोय. आता आपण त्यामध्ये मसाला टाकून घेऊ. त्यामध्ये टाकायचा धने पावडर, त्यानंतर टाकायचा गरम मसाला, त्यानंतर टाकायची हळद. व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं. त्यानंतर गिलके त्यामध्ये टाकून घ्यायचे. आता गिलक्यांना चांगलं परतून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करत घ्यायचं. गॅसची फ्लेम थोडी कमीच ठेवायची आणि चांगलं मिक्स करत राहायचं. आता मस्त छान लागलेला मसाला गिलक्यांना चांगला. आता थोड्या वेळाने परतत राहायचं. बघा, अशा पद्धतीने 1 ते 2 मिनिट चांगलं परतत राहायचं त्यांना. त्यानंतर त्यामध्ये टाकायचं चवीप्रमाणे मीठ. मीठ टाकल्यानंतर पुन्हा छान मिक्स करायचं. आता मीठ टाकल्यावर गिलक्याला थोडं पाणी सुटेल. त्याच पाण्यामध्ये गिलकं शिजून जाईल. आपल्याला वरतून पाणी टाकायचं नाही आहे. मीठ टाकल्यानंतर गिलक्याला पाणी सुटतं. त्यानंतर बघा छान मिक्स करत राहायचं असं. आणि आता आपण भाजीला झाकण ठेवून शिजून घेऊ. 1 ते 2 मिनिटांनी झाकण काढायचं. पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. असं चांगलं मिक्स करायचं. मग मिक्स केल्यानंतर पुन्हा झाकण ठेवून द्यायचं भाजीवर. पुन्हा 1 ते 2 मिनिटांनी झाकण काढायचं आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं. चेक करून घ्यायचं गिलके शिजले का. शिजलेले नाही आहेत म्हणजे आपण अजून पुन्हा 1 वेळा भाजीवर झाकण ठेवू आणि पुन्हा शिजून घेऊ. तुम्ही झाकण न ठेवता पण शिजवू शकतात, पण झाकण ठेवलं तर भाजी लवकर शिजते. त्यासाठी झाकण ठेवून घ्यायचं परत आणि पुन्हा 1 ते 2 मिनिट चांगलं शिजू द्यायचं.
बघा आता आपले गिलके छान शिजलेले आहेत, रंग पण बदललेला आहे। आता आपली गिलक्याची भाजी जवळपास बनून तयार आहे। बघा मस्त आता गिलके शिजलेले आहेत, छान सुगंध पण येतोय। व्यवस्थित चांगलं मिक्स करायचं आणि त्यावरून हिरवी कट करून घेतलेली कोथिंबीर टाकायची मस्त छान आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। छान असं मिक्स केलं का गॅसची फ्लेम बंद करायची। आता आपली गिलक्याची भाजी खाण्यासाठी रेडी आहे। बघा आपली मस्त अशी झटपट गिलक्याची भाजी तयार आहे। काय मग तुम्ही कधी बनवताय अशा पद्धतीने गिलक्याची भाजी? तुम्ही पण एक वेळा अशा पद्धतीने गिलक्याची भाजी नक्की बनवा आणि कशी झाली ती पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान अशी कमेंट करायला विसरू नका। मस्त अशी गिलक्याची भाजी घ्यायची, गरम गरम पोळी घ्यायची आणि जेवणाला बसायचं। आमच्याकडे तर अशी कोरडी भाजी असली का कढी पण बनवतात खायला, म्हणजे छान चव लागते जेवणाची आणि एक पोळी जास्तीची पण खाल्ली जाते। चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।